च्या दौऱ्याकडे राजकीय दृष्टीने सुद्धा पाहिलं जात आहे, कारण या दौऱ्यावर अमित शहा यांच्या दौऱ्यात अजित पवार मात्र गैरहजर असल्याचं लक्षात येत आहे। अमित शहा यांच्या या दौऱ्यात अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवण्यासारखी आहे। अजित पवार काल दिवसभर बारामतीमध्ये होते। बारामतीतल्या विविध गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या, पण आज अजित पवार मुंबईत नाहीत आणि त्यामुळे अजित पवार हे अमित शहा यांच्या दौऱ्यात गैरहजर आहेत। महायुतीमध्ये खरं तर प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, अजित पवार नाहीयेत अमित शहा यांच्यासोबतच्या या दौऱ्यात, कुठे आहेत अजित पवार? अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि काल आपण बघितलं होतं की ते त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे बारामतीमध्ये होते। तिथले जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्या मंडळांमध्ये त्यांनी काल हजेरी लावलेली होती। परंतु दुसरीकडे आपण हेही पाहतो आहोत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत ते अमित शहा यांच्या दौऱ्याच्या वेळेला उपस्थित सुद्धा आहेत आणि त्यांच्या घरच्या गणपतीचं पूजा झाल्यानंतर सुद्धा लालबागच्या राजाला सुद्धा ते गृहमंत्र्यांबरोबर गेलेले आहेत। परंतु अजितदादांची अनुपस्थिती मात्र या ठिकाणी जाणवती आहे। एकतर आपण जर बघितलं तर अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी मुंबईमध्ये गणपतीचं आगमन होत नाही, जे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी होत असतं। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही निवासस्थानी हे आगमन होत असतं। दोघांच्याही कडे आज केंद्रीय गृहमंत्री जे आहेत यांनी बाप्पांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतलेला आहे। तशी परिस्थिती अजितदादांकडे नाही। अजितदादा त्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरतायत आणि गृहमंत्र्यांचा हा जो दौरा आहे हा केवळ गणेश दर्शनासाठीचा हा दौरा होता। हा कुठलाही राजकीय दौरा नसल्यामुळं अजित पवार हे या दौऱ्यामध्ये उपस्थित नाही असंच दिसून येत आहे। परंतु जेव्हा महायुती म्हणतोय आणि 3 घटक पक्ष जर त्यात आहे तर त्यात आज भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित दिसत आहेत। प्रणाली, मला त्याच अनुषंगाने विचारायचं होतं की आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने खरं तर या दौऱ्यात निश्चितपणे चर्चा झाली आहे। काल भाजपची सुद्धा बैठक झाली, आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली, कारण अमित शहा वर्षावर गेले होते। पण अजितदादा किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं कोणीच नव्हतं, म्हणजे प्रफुल्ल पटेल सुद्धा या दौऱ्यात कुठे दिसले नाहीत किंवा अन्य कुठला राष्ट्रवादीचा मोठा नेता दिसला नाही। काय नेमकं याच्याबद्दल राष्ट्रवादीकडून काय औपचारिक सांगण्यात आलंय? नाही, राष्ट्रवादीकडून अजून औपचारिकरित्या काही सांगण्यात जरी आलेलं नसलं तरी आपल्याला माहिती आहे की अजित पवार यांची जी जनसन्मान यात्रा आहे, सगळे पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते अजितदादांच्या या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे महाराष्ट्रात ही यात्रा जाते तिथे तिथे हे राष्ट्रवादीचे सगळे नेते अजित पवार यांच्या बरोबर सहभागी आहेत आणि त्याचमुळे कदाचित ते या अमित शहा यांच्या दौऱ्याच्या वेळेला सुद्धा उपस्थित नाही आहेत असं बघायला मिळतंय। बरं प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।